ढोले आणि दिंबाड्या श्री गणपती सारखं यांचं वजन आहे, परंतु यांची थाप आणि यांचा हात ह्या जयंतीला बाळगोपाळाला दिसून आला हल्लेला आहे। ही गाणं एक नंबरच होणार, सर्वांचंच एक नंबर आहे, तरी सुद्धा तुमचं बी होणार असं सम्राटांच्या अंतकरणामध्ये। ए देवा करशील देवा भंडाऱ्याचं भूषण तू, भंडाऱ्याचं भूषण तू, कमळाचं निशान। ए देवा करशील देवा भंडाऱ्याचं भूषण तू, भंडाऱ्याचं भूषण तू, कमळाचं निशान। तुझ्यासाठी जाऊन आलोया गावडेवाडी गावात, वेळी मुळी भक्ती तू मानून घे तू आज। ए देवा करशील देवा भंडाऱ्याचं भूषण तू, भंडाऱ्याचं भूषण देवा, कांबळ्याचं निशान।
नेमान यात्रा भरवली पाहुण्याने
तेहतीस कोट देवाने सभा भरवली बरं का आणि या कवड्यासुराला बरं का कोण वध करेल कवड्यासुराचा असं 33 कोट देवाला या 3 ब्रह्मा विष्णू महेशाला कोडं पडलं जीवाला बाबा कोण मारेल मनुष्याला तिन्ही देवाने विचार केला देवाने विडा लावला लावलेला विडा देवा शंकर देवाचा वाहन त्यात्री वेळेला या नंदीला उचलवता त्यात्री जाग्याला विडा मांडला पहिलीला कोणी या दैत्याला वध करेल कोणी कवड्यासुराला मारेल अव कोण कमनासुर दैत्याला मारेल त्यात्री जाग्याला असा मात्र देवा विडा लावला त्या वेळेला लावलेला विडा यात्री नंदीला उचललेला शंकराचा वाहन नंदी शिराला कोळ पडलं म्हणला परमेश्वरा माझ्यासारखं कोण मला नाही कसला दैत्य मला बघायचं आहे वेळेला असला कसला दैत्य म्हणला देवाला छळणारा देवाला चिरणाला लागला तर देवाची बोलायला मी जातो त्या दैत्याला मारायला त्या वेळेला महाबलाने शंकराचा नंदीन विचार केला असणारा तो बरं का दैत्य वधाचा विडा उचलून घेतला होता आणि कसा विडा उचलला नंदीनं त्या कैलास गादीला निघून चालला का देवा त्या मानवीला आणि देवा या चमखंडी भागाला चालला की कोण हे गड्या चालला की कोण चालला की कोण गड्या चालला की कोण चालला की कोण गड्या चालला की कोण चमकंडी वय बघा वेगा भागाला शंकराच्या नंदीन तो विडा उचलून असणारा शंकराचा नंदी त्या असणाऱ्या कर्नाटक भागाला जमखंडी गावाला त्या चमखंडी भागाला किरदाट झाडीला जसा नंदी निघून गेला होता त्यात्री वेळेला मग त्या असणारा कवड्यासुर नावाचा दैत्य बरकामध्ये गाढ झोपेत होता दैत्य म्हणजे कसा होता जर दैत्याने श्वास बाहेर काढला तर 12 गावं जळून राख होती आणि श्वास आत घेतला तर 12 कोसावरची झाडं झुडपतीच्या पोटात येत होती ज्या श्वासान येत होते असा दैत्य बलाडे होता त्यात्री वेळेला आणि एवढा मात्र पाहिला होता या देवाच्या नंदीनं त्या वेळेला असा झोपलेल्याला मारायचं नसं असा शास्त्राचा नियम आहे हे असणाऱ्या शंकराच्या नंदीने ओळखले आणि असणारा शंकराचा नंदी त्या दैत्याला बरं का अहो किती जरी शत्रू वैरी असला तर त्याला म्हणजे झोपलेला असताना मारायचं तर त्याच्या हातातच शस्त्र असताना कधी मारायचं नसतं या म्हणजे म्हणता झोपलाय झोपल्याला जागा करायला पाहिजे रो म्हणून असणारा शंकराचा
केली. अहो झोपलेला नव्ह, आता झोपलेला असं तर त्याला जाऊन डुबी जाऊन मारते ती. आता झोपलेला बघून जाऊ साधू व्यक्ती. आता कोणाचं काय केलं त्यावेळेला आणि जर देवा त्या वेळेला यात्रे देवाच्या नंदीला विचार केला होता मनाचा, विचार करून हात मारली होती देवा यात्रे दैत्याला. झोपलेला माराय नसतं म्हणला शंकराच्या नंदीनं हाक मारली त्या कोड्या सुरू केला. झोपलेला घरी जागा झाला. बघतो तर म्हणजे कान कुटायचं, अंगाने खाली लांब गेले, एक कान हातरायचा, एक कानाचं पांघरून करायचा. 12 कोसावरची गाव आणि झाडं झुडप तिच्या श्वासान जळून जात होती, उडून जात होती. आणि श्वास हात घेतला, कार्बन डायऑक्साईड माहित आहे तुला? असं म्हणून कशाला लय एवढं सांगत बसायला, बाकीचं आपलं आपलं कथा बोले मोरे. मग काय केलं त्या वेळेला? तेव्हा विचार केला होता मनाचा, नंदीन हाका मारल्याबरोबर देवा जसा कवड्यासुर दैत्य जसा जागा झाला होता त्याच वेळेला. हे म्हणला जागा हो जागा. अरे बाबा जागा झाली, कोण आहे तू, कसं झालाय सांग लवकर मला. नक्की जागा तर झालाय का? नक्की जागा झालो, नक्की जागा झालो, आज तर नक्की जागा झाली. नाही पुन्हा काय म्हणू नको, मी जागा नव्हतो. नक्की जागा झाली, खरोखर जागा झाली. जागा आहे. मग तू या लोकांना कशासाठी त्रास देतोय? तुझा त्रास बंद करण्यासाठी मी शंकराचा नंदी तुझा वध करण्यासाठी आलो म्हणल्यावर हे चिंता म्हणला. अरे म्हणला कुठला आला तू, एवढे एवढे चिलाट होऊन मला मारायला ह्या वेळेला लागला होता, नाही ते बोलायला. अरे कोड पडलं माझ्या कवड्या सुराला. रागाच्या भरामध्ये कवड्या सुर काय म्हणतो? ते लागला होता बोलायला बाबा ह्या वेळेला. कानाचं मला मारायला तर युद्धाच तयार हो यात्री जागी आला. म्हणजे चालून आलाय म्हणगी. आता जाणून आलाय म्हणलं काय सोडायची काय गरज आहे का? चालून आलेला मी सोडत नसतोय. बरोबर आहे. जाणून आलं तर सोडायचं नाही. अरे मग कोड पडलं माझ्या असणाऱ्या शंकराच्या नंदीला. शंकराचा नंदी बर का. आणि असणारा कवड्या सुरताय ती एकमेकाला काय म्हणते, तू आधी येतोय का म्हणला, मी आधी येऊ. असं लागला होता नंदी बोलायला या कवड्यासुर दैत्याला. तीन हात खेळल्यात मामा. दोघांना ठराव ठरला. तू पहिल्यांदा म्हणला काय तुझ्या हातात असेल ती शस्त्र 3दा मला मारायची. त्यात जर मी हरलो तर हरलूच घेऊ, तर पुन्हा माझा डाव. नंतर माझा डाव. बरोबर आहे. आणि त्यात तर तू जिंकला, त्यात जर मी मरण पावलो, जेवण पावलं तर मेलूच की, काय अडचण आहे. मग असणाऱ्या शंकराच्या नंदीला पहिला डाव आला. 3 बाण मारलं माझ्या शंकराच्या नंदीनं. खरं केस सुद्धा तिला वाकडा होईना. केस सुद्धा वाकवला, केस सुद्धा या दैत्याचा तुटणं झाला त्यावेळेला. कोण पडतो यात कवण्या सुद्धा दैत्याला त्यावेळेला. कवण्या सुराला कोडे पडले. काय करावं देवा कळना. शंकराच्या नंदीला धरलं म्हणलं आता माझी बारी इकडे येऊ. आता जागेवर थांब, तुझी बारी संपलेली आहे, आता जागेवर थांब. मग माझ्या असणाऱ्या कवण्या सुर दैत्यानं माझ्या शंकराच्या नंदीला धरलं बघा या शेवटीला. धरलं बघा या शेवटीला. धरलं बघा या शेवटीला. धरलं बघा व शेवटीला. हिरवाया लावला गेला. हिरवाया लावला गेला. हिरवाया लावला गेला. शंकराच्या या नंदीला. तिने भावनाच्या मालकाला बोजा घेऊन मी जातोय एकटा आणि तू मला फिरवतोय म्हणला. काय माणूस आहे काय हे? बाबा माझ्यापर्यंत लय ताकद दिसते ही हो. माणूस नाही, राक्षसच आहे. राक्षस आहे. राक्षस माणूस. अरे तुझी भावनाचा मालक शंकर म्हणजे सगळ्याचा सगळ्याचा अधिपती मालक आलो, तो अधिपती. म्हणजे आणि म्हणला मी त्याचं वजन घेऊन फिरतोय आणि हे कधी मला शेपटाल धरला फिरवायला लागला. नंदीला वाटायला आता आपण काय ह्यात ना जगात ना असं नदीला वाटलं होतं, नदी भेट लागला भाऊ. येणारच का आता एवढी शेपटा जाऊन फिरवते म्हटल्यावर. मग असणारा कवण्या सुर दैत्य बरं का त्या शंकराच्या नंदीच्या शेपटाला धरलं आणि गरगर फिरवायला लागला होता. नंदीला शेपटाला धरायला, घरा घरा फिरवायला, जसा फिकून दिला होता या दैत्यानं त्या वेळेला. दैत्याला जसं फिरवायला लागले होते नंदीला, जसं फिरवत 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 गले फिरून दिलं
एवढं कळलंय कुणाला माझ्या ब्रह्मा विष्णू महेशाला एवढं कळलंय कुणाला माझ्या तिन्ही देवाला जसं घड्याळ शेपटीला धरलं आणि घराघरा फिरवलं जसं फिरकून गेलो फेकून दिल्या शेऱ्या शंकराचा नंदीवर कैलासाला कैलासाला तिने देवाच्या समोर जाऊन शिला बरोबर त्या वेळेला घड्याळ काय केलं संभामा दैत्य मारण्याचा विडा उचलला होता काय करायचं विडा उचलून शिला मग प्रत्येकाला वाटतं माझ्यासारखं कोण नाही परंतु ती ज्याच्या त्याच्या हातात असतं या आणि घड्याळ नुसतं शेपटीला धरून फिरवल्यावर घडी गेला कैलासात जाऊन पडला देवाच्या पायात देवाच्या पाय पडलं तरी आता काय करा देवाच्या पाय अरे म्हणा आता काय करायचं त्या दैत्याला कोण मारायचं आणि कशी ही पृथ्वी टिकवायली ब्रह्मा विष्णू महेशाला पुढे पडलं आणि ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाने विचारा लागलं होतं देवा ते करायला या कवड्यासुर दैत्याचा मरण कुणाच्या हातामध्ये आहे देवा लागलं होतं ते बघायला मग असणाऱ्या शेतकऱ्याने आणि ब्रह्मदेवाने विष्णून विचार केला म्हणला हे काय करावं म्हणला होती पुराण काढ जेव्हा त्या जाग्याला माझ्या ब्रह्मदेवानं जेव्हा नीलावंती ग्रंथ काढला होता त्यात्री जाग्याला निरावंत काय 11व्या अध्यायामध्ये पाहिलं तर बरं का सुराम देवीच्या आकाश ब्रह्मदेवाच्या पोटी जो बिन पापाचा बिन दोषाचा बाळ जन्माला येईल तो ह्या दैत्याचा वध करेल दुसरा कोणाच्याही हातून दैत्याचं मरण नाही असं मात्र ब्रह्मदेवानं वाचलं होतं त्या नीलावंती ग्रंथाला 11व्या अध्यायाला कोणाला वाचून बघायचं तर खरोखरच बघा जावा मग या सुरुवातीच्या पोटाला बिंदेव जन्माला आला आणि आता ऐका करशील कसा झाला जाग्याला कसा करशील झाला त्या वेळेला या वीरदेवानं कवड्यातून त्याला कसा मारला आता देवा ह्या त्रिजाग्याला आलं माझ्या या मनात
Thank you.
देश सेवा या त्याने